कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. तुमचे हात खूप कडक आहेत. एकदा मारलत की आठवडाभर दुखतं. सांगते सांगते अदितीच्या बॉसने तिला लग्नासाठी प्रपोज केला आहे. अनामिका आई म्हणतात, काय खरंच? मला विश्वासच बसत नाही. शालिनी म्हणते, हो आंटी, अगदी खरं. तुमच्या मुलीला विचारा. अनामिका म्हणते, शोनू सांग ग, शालू जे म्हणते ते खरं आहे ना? अदिती म्हणते, हो आई, खरं आहे. अनामिका म्हणते, अरे वा सोनू, मला किती आनंद झालाय. आईने तिला घट्ट मिठी मारली. तिच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद ओसंडून वाहत होता. शालिनी ही मिठीत सामील झाली. हे पाहून अदितीने ठरवलं, ती उद्या अभिषेकच्या प्रस्तावाला नक्कीच हो म्हणेल. पण अदितीने दोघींना एक गोष्ट सांगितली, आमचं लग्न गुपचूप होणार आहे, त्यामुळे कोणालाच सांगायचं नाही. हे ऐकताच आई आणि शालिनी दोघीही चिडल्या. अदितीच्या घरीच शालिनी म्हणते, काय म्हणते सोनू तू? तुझा बॉस लग्नाची बातमी गुपित का ठेवू इच्छितो? अनामिका म्हणते, हो ग सोनू, मला कारण सांग. तो सगळ्यांपासून लग्न का लपवतोय? शालिनी म्हणते, मला सांगू नको की तुझा बॉस तुझा गैरफायदा घ्यायचा विचार करतोय, कारण त्याला तुझा स्वभाव माहिती आहे. अनामिका म्हणते, नाही, मी माझ्या मुलीला कोणत्याही त्रासापासून दूर ठेवणार. तू त्याच्याशी लग्न करणार नाहीस. शालिनी म्हणते, हो आंटी, बरोबर. आपण आपल्या शोनाला वाचवणार. तो श्रीमंत आहे, पॉवरफुल आहे. याचा अर्थ असा नाही की त्याला हवं ते करायला परवानगी मिळेल. आमच्या शोनूचा गैरफायदा घेण्याचा अधिकार त्याला नाही. अदिती म्हणते, दोघींनीही थांबा आणि माझं नीट ऐका. माझा बॉस आमचं लग्न जगापासून लपवतोय. त्याचं खरं कारण मी आहे. शालिनी म्हणते, म्हणजे तुझ्यामुळे का? नीट स्पष्ट सांग. अनामिका म्हणते, हो शोनू, आम्हाला काही समजत नाहीये, नीट सांग. अदिती म्हणते, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बॉसवर किती वेळा अटॅक झाले आहेत? त्याचे बरेच शत्रू आहेत. शालिनी म्हणते, हो, मला माहिती आहे, कारण माझा बॉस आणि तुझा बॉस दोघे बेस्ट फ्रेंड्स आहेत. अदिती म्हणते, ठीक आहे, मग नीट ऐका. माझा बॉस म्हणतो की जर त्याच्या शत्रूंना माझ्याबद्दल कळालं तर ते माझ्यावर हल्ला करू शकतात. आणि मी इतकी कमजोर आहे की मी स्वतःला वाचवूही शकत नाही. त्याच्या मते मी खूप निरागस आणि भाबडी आहे. कोणालाही माझा फायदा घेता येईल. म्हणूनच तो म्हणतो की आमचं लग्न कोणाला सांगू नये, माझ्या सुरक्षिततेसाठी. शालिनी म्हणते, अरे वा, किती छान आहे तो. लग्न होण्याआधीच तुझी एवढी काळजी घेतो. आम्हाला माहीत आहे ना तू किती भाबडी आहेस. कुणी तुला सहज फसवू शकतं. मला खूप इम्प्रेस झालंय त्याच्याबद्दल. तू खूप नशीबवान आहेस सोनू. देव तुझ्यावर नेहमी कृपा ठेवो. अनामिका म्हणते, हो, शालू बरोबर म्हणते. तू खूप भाग्यवान आहेस. मला तुझा खूप अभिमान आहे आणि आनंदही, पण थोडं दुःखही होत आहे. अदिती म्हणते, आई, का दुःख होत आहे? काही सांग ना, मी काळजीत पडले आहे. अनामिका म्हणते, काही नाही ग सोनू, फक्त एकच विचार मनात आला. तू लग्न करून गेलीस की मी एकटी पडेन आणि मला रोज तुझी आठवण येईल. अदिती आईकडे धावून गेली आणि तिला घट्ट मिठी मारली. दोघीही रडू लागल्या. शालिनीही त्यांच्यात सामील झाली. काही वेळाने सगळ्या शांत झाल्या. त्या क्षणी अदितीला जाणवलं, तिच्या बॉसने जे सांगितलं ते अगदी खरं होतं. कारण तिची आई आणि शालिनी कधीही गुप्त लग्नाला तयार नसत्या. पण त्याने दिलेलं सुरक्षेचं कारण इतकं मजबूत होतं की दोघीही सहमत झाल्या. उलट त्याच्याबद्दल त्यांना इम्प्रेशनही वाढलं. अदिती जाणते, तिचा बॉस खूपच हुशार आणि स्मार्ट आहे. त्याने गुप्त लग्नाची जी योजना आखली ती परफेक्ट होती आणि आज अदिती त्याच्या स्मार्टनेसने प्रभावित झाली होती. अभिषेकच्या ऑफिसमध्ये अदितीने अभिषेकला सांगितली की ती या लग्नासाठी तयार आहे, कारण ते लग्न दोघांसाठी फायदेशीर होतं. ना त्यांना एकमेकांवर प्रेम होतं, तरीही दोघेही लग्न करायला तयार होते, फक्त त्यांच्या आईवडिलांच्या आनंदासाठी. त्यांचे पालक फक्त एकच गोष्ट इच्छित होते, मुलं स्थिर व्हावीत, लग्न करावं. अभिषेक म्हणतो, मला माहीत होतं तू हो म्हणशील, कारण मी खूप स्मार्ट बिझनेसमॅन आहे. लोकांच्या चेहऱ्याकडून त्यांच्या मनातलं वाचू शकतो. हसत म्हणतो, जस्ट जोकिंग मिस गुप्ता, पण खरंच तू इतकी भाबडी आहेस की कोणालाही तुझं मन वाचता येईल. आणि आता हे कुरूप चेहरे करणं थांबव. तुला माहितीच आहे तू आधीच कुरूप आहेस, मग अशी तोंड करून आणखी कुरूपता कशाला वाढवतेस? अदिती म्हणते, नाही सर, मी कुरूप नाही, मी एक सुंदर आणि तरुण मुलगी आहे. अभिषेक म्हणतो, मला तुझा स्वभाव माहीत आहे मिस गुप्ता. तुलाच स्वतःचं कौतुक करायला आवडतं, माझ्यासारखं नाही. सगळे म्हणतात की मी हँडसम आहे, पण मी कधी स्वतःचं कौतुक करत नाही. मी कौतुक करण्यासारखा माणूस आहे, पण कधी स्वतःवर गर्व करत नाही. माझ्याकडून शिक, कसं डाऊन टू अर्थ राहायचं ते. अदिती म्हणते, सॉरी सर,
मला माहिती आहे तुम्ही खूप चांगले आणि कौतुक करण्यासारखे आहात, पण कधी स्वतःचं कौतुक करत नाही. मी भविष्यात तुमच्याकडून बरीच शिकेन. पण सर, आता लग्नाविषयी बोलूया. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मी तुला सहज माफ करीन. कारण तुला माहीत आहे मी किती जेनरस आहे. आज मी माझ्या आईवडिलांशी बोलतो. पण काळजी करू नकोस, ते कधीही माझ्या विरोधात जात नाहीत. आपलं लग्न उद्या सकाळी कोर्टात आपल्या जवळच्या लोकांसमोर होईल. तुझ्या आईला आणि तुझ्या मैत्रिणीला घेऊन ये. मी माझ्या आईवडिलांना आणि मित्रांना घेऊन येतो. काही समस्या किंवा प्रश्न असतील तर मला विचार. अदिती म्हणते, पण सर, मला वाटत नाही तुमचे आईवडील मला सून म्हणून स्वीकारतील. ते दोघेही श्रीमंत आणि प्रभावशाली कुटुंबातून आहेत. तुमची आई उदयपूरच्या राजघराण्यातली आहे. तुमचे वडील मोठ्या बिझनेस कुटुंबातून आहेत. मग ते माझ्यासारख्या मध्यमवर्गीय सामान्य मुलीला कसे स्वीकारतील? अभिषेक म्हणतो, तुला माझं घर माहीत नाही गुप्ता. ते तुला खूप पसंत करतात. ते मला नेहमी तुझ्याबद्दल टोमणे मारतात. तुझ्यासारखं नाही, ती किती चांगली मुलगी आहे. जर त्यांना कळालं की मी तुझ्याशी लग्न करणार आहे तर ते जगातले सर्वात आनंदी लोक होतील. कारण ते तुला पसंत करतात, अगदी मुलीसारखं प्रेम करतात. अदिती म्हणते, मला विश्वास बसत नाही. कोणीतरी माझं कौतुक केलंय म्हणून मी खूप खुश झाले आहे. नाहीतर सगळेच मला स्टुपिड म्हणतात. काही कळत नाही असं म्हणत हिणवतात. अभिषेक म्हणतो, बस आता तुझी बडबड बंद. सांग, तू लग्नासाठी तयार आहेस का नाही? अदिती म्हणते, ओके सर, मला काही प्रॉब्लेम नाही. मला वेळ, ॲड्रेस आणि डॉक्युमेंट्स मेसेज करा. मी थेट येईन. अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे मिस गुप्ता, म्हणून मी आधीच तुला मेसेज पाठवला आहे. कारण तू फार भाबडी आणि विसरभोळी आहेस. अदिती म्हणते, मला माहिती आहे सर, तुम्ही खूप चांगले आहात. थँक्यू. अदिती आपल्या बॉसवर चिडली होती. कारण प्रत्येक गोष्टीत तो स्वतःचं कौतुक करतो, स्वतःला किती ग्रेट आहे हे दाखवतो. आणि वरून म्हणतो की तो स्वतःचं कौतुक करत नाही. तो स्वतःवर इतका फिदा, सेल्फ ऑब्सेस्ड की कोणत्याही क्षणी स्वतःचं गुणगान करायला तयार. अदितीला माहीत होतं की ती त्याच्याशी बोलण्यात किंवा टोमण्यात कधी जिंकू शकत नाही. कारण तो तर प्रो आहे स्वतःचं कौतुक आणि समोरच्याची मजा उडवण्यात. म्हणूनच ती शांत राहून स्वतः चूक मान्य करायची. कारण तिला भांडण नको होतं. मनोत्रा हाऊस. आता अदिती मनोत्रा हाऊसच्या दारासमोर उभी होती. अभिषेकची आई लग्नानंतरची सगळी विधी पूर्ण करू इच्छित होती. म्हणून अदिती शांतपणे त्या विधी संपण्याची वाट बघत होती. शेवटी अदिती आणि अभिषेक यांचा कायदेशीररित्या विवाह झाला. अदितीची आई आणि मैत्रीण लग्नानंतर परत गेल्या आणि आता अभिषेकची आई गृहप्रवेश करायचा आग्रह धरत होती. सगळे विधी पूर्ण झाल्यावर अभिषेकचे आई वडील दोघांना म्हणाले, आता जा आणि थोडा आराम करा. जेवण तयार झालं की आम्ही दोघांना बोलावू. तोपर्यंत एकमेकांसोबत वेळ घालवा. अभिषेकचे आई वडील खूप आनंदी होते कारण अभिषेक अदितीशी लग्न करणार आहे हे ऐकताच ते दोघे उत्साहाने भरून गेले. त्यांना अदिती खूप आवडायची. ते नेहमी म्हणायचे की अशी मुलगी त्यांना मुलगी म्हणून हवी होती आणि आता नशिबाने ती त्यांची सून झाली होती. त्यामुळे त्यांचा आनंद दुप्पट झाला होता. अभिषेकने त्यांना एक विनंती केली होती की माझ्या आणि अदितीच्या सुरक्षिततेसाठी हे लग्न कोणालाही सांगू नका. अदितीने तिच्या आईला जशी कारणे सांगितली होती तशीच कारणे अभिषेकनेही आपल्या पालकांना सांगितली होती आणि ते दोघेही अगदी सहमत झाले. अभिषेकचा रूम. अभिषेक आणि अदिती आता त्याच्या रूममधील सोफ्यावर बसले होते. अदिती त्याच्या खोलीकडे बारकाईने बघत होती. तिच्या लक्षात आले की त्याला ब्राऊन रंग खूप आवडतो. कारण संपूर्ण रूम पांढरा आणि ब्राऊन याच्या कॉम्बिनेशनमध्ये होती. अभिषेक तिच्या चेहऱ्यावरच्या हावभाव पाहत होता. अभिषेक म्हणतो, काय, रूम आवडली? अदिती म्हणते, नाही, म्हणजे हो, तुमची खोली खूप मोठी आणि सुंदर आहे. अभिषेक म्हणतो, कारण ही माझी रूम आहे. या घरात फक्त माझीच रूम इतकी मोठी आणि सुंदर आहे. माझ्याच हाताने डिझाईन केली आहे. आणि तुला माहीत आहे ना मी किती स्मार्ट आणि इंटेलिजंट आहे. तुझ्यासारखा नाही. अदिती म्हणते, हो, बरोबर आहे सर. अभिषेकने लगेच नियम सांगायला सुरुवात केली. अभिषेक म्हणतो, ऐक, या रूमबद्दल काही नियम आहेत. पहिला, माझ्या परवानगीशिवाय काहीही हात लावायचा नाही. दुसरा, माझे कपाट उघडायचे नाही. मी तुझ्यासाठी स्वतंत्र कपाट ठेवले आहे, तेच वापरायचं. तिसरा, माझ्या साईडचा बेड. अचानक अदिती मध्येच म्हणाली, पण सर, मी तुमच्यासोबत एका बेडवर झोपू शकत नाही. ते योग्य नाही. अभिषेक त्रासून बोलला, बस, पुरे. तू जरा जास्त सिनेमांसारखा विचार करतेस. माझा बेड खूप मोठा आहे, किंग साईज आहे. आरामात दोघे झोपू. मी सोफ्यावर झोपण्याचे नाटक करणार नाही आणि तुलाही तिथे झोपू देणार नाही.
इथे सगळं सामान आहे, दोघेही मोठे आहोत, समजूतदार आहोत, म्हणून तू तुझ्या बाजूला झोप आणि माझ्या बाजूला येऊ नकोस. क्लिअर मिस गुप्ता? अदिती म्हणते हो सर, समजलं. अभिषेक म्हणतो आणि मिस गुप्ता, किती वेळा सांगितलं आहे की मी बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. तू बोलल्यामुळे माझं लक्ष विचलित होतं. असं पुन्हा करू नकोस. तुला खूप मेहनत घ्यावी लागेल, नाहीतर तू कधीच माझ्यासारखी होऊ शकणार नाहीस. पण काळजी करू नको, मी तुला सगळं शिकवेन, कारण मी खूप चांगला आणि मोठा मनाचा माणूस आहे. अदिती म्हणते सॉरी सर. अभिषेक म्हणतो ठीक आहे, माफ केलं तुला, कारण मी खरंच चांगला आहे. तुला माहिती आहे, तू माझ्या खोलीत येणारी पहिली मुलगी आहेस. मी कधीच कोणाला माझ्या रूममध्ये येऊ देत नाही. तू खूप लकी आहेस मिस गुप्ता. अदिती म्हणते खूप खूप धन्यवाद सर. तुमच्यामुळे मला या खोलीत यायची संधी मिळाली आणि मला स्वतःचा अभिमान वाटतो. अभिषेक म्हणतो अभिमान तर तुला वाटलाच पाहिजे, कारण तू पहिली मुलगी आहेस जिला मी इथे राहायची परवानगी दिली आहे. अदिती म्हणते सर, तुमचे नियम संपले का अजून असतील? अभिषेक म्हणतो तुझ्यामुळे मीच नियम विसरलो, आठवले की सांगतो. अदिती म्हणते सर, तुमची परवानगी असेल तर मी माझं सामान कपाटात ठेवू का? अभिषेक म्हणतो हो, तुझं काम कर, मी ऑफिसला जातो, म्हणजे या खोलीला जोडलेल्या माझ्या ऑफिसमध्ये. चल दाखवतो. अभिषेकने त्याच्या रूमला जोडलेली खाजगी ऑफिस अदितीला दाखवलं. त्या रूमचं इंटेरियरही अगदी त्याच्यासारखं, पांढरा आणि ब्राऊन कलरचं कॉम्बिनेशन. अदिती मग तिचं सामान लावायला गेली आणि अभिषेक आपल्या ऑफिसमध्ये कामाला लागला. काही वेळाने दारावर टकटक झाली. अदितीने उघडून पाहिले तर एक मोलकरीण उभी होती. डिनर तयार आहे, दोघांना बोलावलंय, ती म्हणाली. अदिती लगेच ऑफिसमध्ये जाऊन अभिषेकला सांगते की जेवायची वेळ झाली आहे. दोघे जेवणासाठी डायनिंग टेबलावर येतात. डायनिंग रूम टेबलवर ठेवलेले प्रत्येक पदार्थ सगळे अदितीचे आवडते. अभिषेकच्या आईने शालिनीला अदितीच्या आवडीनिवडी विचारल्या होत्या आणि त्याप्रमाणे संपूर्ण जेवण बनवलं गेलं होतं. अदितीच्या चेहऱ्यावरचा आनंद लपून राहत नव्हता, पण अभिषेक मात्र संतापलेला होता. पण आईसमोर तो काही बोलण्याची हिंमत करत नव्हता, त्यामुळे शांतपणे जेवत होता. अदितीकडे पाहिलं तर ती आनंदाने, उत्साहाने तिचं आवडतं भोजन चाखत होती. ते पाहून तो अजून चिडला. अभिषेक हळू आवाजात म्हणतो मिस गुप्ता, जरा सभ्यपणे खा. कोणी तुझ्या प्लेटमधलं अन्न हिसकावून घेणार नाही. एवढं पटकन खूप खाल्लंस तर पोट बिघडेल. लहान मुलांसारखं वागू नको. अदिती म्हणते सॉरी सर. तेवढ्यात अभिषेकची आई मध्येच कठोर आवाजात म्हणाली अभि, तू तुझे मॅनर्स विसरलात का? जेवताना बोलत नाही हे आम्ही तुला शिकवलंय. बोलायचं असेल तर आधी तू ते पाळ. शोना बाळा, याच्यामुळे तुझा मूड खराब झाला असेल तर मला माफ कर. अदिती म्हणते नाही नाही आंटी, तुम्ही सॉरी म्हणू नका. तुम्ही माझ्या आईसारखे आहात आणि आई कधी माफी मागत नाही, फक्त आशीर्वाद देते. आई हसली. तिचा चेहरा प्रेमाने उजळला. आई म्हणते म्हणूनच मला तू इतकी आवडतेस. आतापासून मला मॉम म्हण. अभि जसं म्हणतो तसं, आणि माझ्या असताना याच्यापासून कशाला घाबरतेस? अदिती आनंदाने म्हणते ओके मॉम. वडील म्हणतात अभि, पुढच्या वेळी माझ्या सुनबाईला घाबरवलंस तर बघ. ही मुलगी इथे एकटी आहे, तिचा आधार आम्ही आहोत, तिला घाबरवू नकोस. आई म्हणते चल आता शोनाला सॉरी म्हण. अभिषेक रुसल्यासारखा म्हणतो मॉम, डॅड, मी तुमचा खरा मुलगा आहे, पण तुम्ही दोघं तिच्यावर जास्त प्रेम करता. तिचं आवडतं जेवण बनवताय, तिला हाताने घालताय. माझ्यासाठी कधी नाही केलं. मला तर शंका येते की मी खरंच तुमचा मुलगा आहे का नाही. लहान मुलांसारखा तोंड पाडून बसला. आईने लगेच समजावलं ड्रामा पुरे, सॉरी म्हण. शोना तिच्या आईशिवाय इथे एकटी आहे. कुणी तुला आम्हाला सोडून एकटं राहायला सांगितलं तर तुला आवडेल का? अभिषेक म्हणतो नाही, मी कधीच नाही राहू शकत एकटा. मला तुम्ही दोघं हवेच. वडील म्हणतात म्हणून तिचा विचार कर. तीही इथे एकटी आहे. तिचं मन नाही का दुखत? अभिषेक शांत झाला आणि हळू आवाजात म्हणाला सॉरी मिस गुप्ता. अदिती म्हणते नाही सर, ठीक आहे. अदिती अवाक झाली. तो माणूस ज्याने आयुष्यात कधी कोणाला माफी मागितली नाही, आज तिच्यासमोर सॉरी म्हणत होता. तिच्या लक्षात आलं अभिषेक जगातल्या कोणापासून घाबरत नसेल, पण आईच्या रागापासून मात्र प्रचंड घाबरतो. आणि हे पाहून अदितीच्या चेहऱ्यावर एक छोटंसं आनंदी स्मित उमटलं. मनोत्रा यांच्या घरात आई म्हणते बाळा, त्याला सर म्हणू नकोस, अभि म्हण. हे त्याचं कार्यालय नाही, माझं घर आहे, समजलं? अभिषेक म्हणतो मॉम, ती मला अभि कशी म्हणणार? कारण अभि असं फक्त माझ्यावर प्रेम करणारे लोक मला म्हणतात, आणि ती माझी तशी कोणीच नाही.
वडील म्हणतात, अभि, मुलांसारखं वागणं बंद कर. तू आता मोठा झाला आहेस आणि लग्न केलेला गृहस्थ आहेस. ती कुठली परकी नाही, तर तुझ्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती आहे. आई म्हणते, हो रे, ती तुझी अर्धांगिनी आहे आणि आमच्यापेक्षा जास्त महत्त्वाची. कारण ती सुखदुःखात कायम तुझ्यासोबत असणार आहे, तुला आधार देणार आहे. तिचे तुझ्यावर अधिक हक्क आहेत, म्हणूनच तिला तुला अभि म्हणण्याचा अधिकार आहे. आता सांग, काही अडचण आहे का? अभिषेक म्हणतो, नाही मॉम, मला काही अडचण नाही. मिस गुप्ता, तुम्ही मला अभि म्हणू शकता. वडील म्हणतात, काय बोलतोस तू? ती आता मिस गुप्ता नाही, ती श्रीमती मल्होत्रा आहे. विसरलास का? ती फक्त तुझी सचिव नाही, तर तुझी पत्नी आहे. आई म्हणते, तिला शोना म्हण, कारण सगळे तिला तसंच म्हणतात. आज मी तुम्हा दोघांना माफ केलं, पण पुढे माझ्या घरात फक्त माझेच नियम चालतील. कार्यालयातील नाती आणि तिथली हाक तुम्ही घराबाहेर पडल्यावर संपली समजा. यानंतर अभिषेक आणि अदिती आपल्या खोलीत जातात आणि काही वेळ शांत बसून राहतात. थोड्या वेळाने अभिषेक बोलायला सुरुवात करतो. अभिषेक म्हणतो, मिस गुप्ता, मॉम जे म्हणाल्या ते विसरू नकोस, नाहीतर त्या दोघांनाही धडा शिकवतील. अदिती त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मोठ्याने हसू लागते, कारण कार्यालयात सगळे त्याला घाबरतात. पण पहिल्यांदाच तिने त्याचा घाबरलेला चेहरा पाहिला होता आणि ती त्याची अवस्था बघून मजा घेत होती. अभिषेक रागावतो आणि तिच्या जवळ येऊन म्हणतो, बस कर हे हसू. पण अदिती थांबत नाही, त्यामुळे अभिषेक तिच्या तोंडावर हात ठेवतो. तेव्हा अदितीला तिची चूक कळते. तिला आठवतं की हा तोच कठोर बॉस आहे. आईसमोरच तो घाबरतो, बाकी वेळेस तो अगदी पूर्वीसारखाच. अदिती हसू थांबवते आणि त्याला हात बाजूला करण्याचा इशारा करते. तो हात काढतो. अदिती म्हणते, माफ करा सर, मला माहितीच नव्हतं की तुम्ही तुमच्या आईला एवढं घाबरता. अभिषेक म्हणतो, त्यात काय मोठं आहे? प्रत्येक जण आपल्या पालकांना घाबरतो आणि तूही नक्कीच तुझ्या आईला घाबरतेस, बरोबर ना मिस गुप्ता? अदिती म्हणते, हो सर, ते खरं आहे, पण तुम्ही कोणालाच घाबरत नाही आणि मी सगळ्यांना, अगदी तुम्हालाही. शेवटची ओळ ती अगदी हलक्या आवाजात पुटपुटते. अभिषेकला शेवटचं वाक्य ऐकू येत नाही, म्हणून तो काही प्रतिक्रिया देत नाही. अभिषेक म्हणतो, ऐक आणि नीट लक्ष दे. पुढे तू साडी घालणार नाहीस, कारण आज तू दोनदा घसरलीस, नीट चालूही शकली नाहीस. मी पकडलं नसतं तर पडली असतीस. अदिती म्हणते, धन्यवाद सर मला वाचवल्याबद्दल, पण मला साडी नेसून चालणं येतं. मी आणि माझ्या मैत्रिणी साडी नेहमी प्रसंगानुसार नेसतो, पण आज तुमच्या पालकांसमोर मी तणावात होते, म्हणून माझं पाऊल भरकटलं. नाहीतर मला साडी नेसून घरकाम करायलाही येतं. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, पण घरी एक गोष्ट लक्षात ठेव, घरी तू मला फक्त अभि म्हणायचं, नाहीतर मॉम दोघांनाही सुनावतील. कार्यालयात मात्र आपलं नातं तेच राहील, बॉस आणि सेक्रेटरी, त्यामुळे कार्यालयात सर म्हणायचं. अदिती म्हणते, ठीक आहे सर, म्हणजे अभि. अभिषेक म्हणतो, तुझी भूमिका विसरू नकोस, तू दोन भूमिका निभावते आहेस. घरात तू चांगल्या सुनेप्रमाणे आणि माझ्या पत्नीप्रमाणे वागायचं, पण ऑफिसमध्ये प्रोफेशनलसारखं वागायचं. तिथे आपण फक्त बॉस आणि एम्प्लॉई, आणि आपण एकमेकांना पर्सनली ओळखत नाही असं वागायचं, समजलं? अदिती म्हणते, मला माहिती आहे सर, काळजी करू नका, मी माझी कामं नीट सांभाळेन. अभिषेक म्हणतो, आज तू नवविवाहित स्त्रीसारखी दिसते आहेस. अदिती म्हणते, कारण मी खरंच विवाहित स्त्री आहे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, पण ऑफिसला या लुकमध्ये येऊ नकोस, नाहीतर लोक तुझ्या लग्नाबद्दल खूप प्रश्न विचारतील. अदिती म्हणते, काळजी करू नका सर, मला काय करायचं ते माहीत आहे. मी माझे रोजचे कपडेच घालेन. हे तुम्हाला चालेल ना सर? म्हणजे अभि? अभिषेक म्हणतो, तुला अजून बरीच प्रॅक्टिस करावी लागेल मिस गुप्ता. म्हणजे अदिती. अदिती म्हणते, ठीक आहे सर, पण आता मला झोप येते आहे आणि खूप थकल्यासारखंही वाटतंय. तुम्ही मनावर घेतलं नाही तर मी आता जाऊ का? आधी कपडे बदलून नाईट ड्रेस घालायचा आहे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, जा. थोड्या वेळाने अदिती नाईट ड्रेस घालून बाहेर आली. ती खूप गोड दिसत होती, अगदी लहान मुलीसारखी. तिने गुलाबी रंगाचा टी शर्ट आणि पायजमा घातला होता, त्यावर टेडी बिअरचे प्रिंट होते. ऑफिसमध्ये ती नेहमी फॉर्मल कपड्यात दिसायची, म्हणून अभिषेक तिच्या या रूपाने थोडा थक्क झाला, पण त्याने काहीही बोलला नाही. त्यानेही आपला नाईट ड्रेस बदलला. अभिषेक म्हणतो, अदिती, बेडचा उजवा बाजू माझा आणि डावा बाजू तुझा, माझ्या बाजूला येऊ नकोस, लक्षात ठेव. अदिती म्हणते, माहीत आहे अभि, मी माझी बाजू ओलांडणार नाही, तुम्ही काळजी करू नका. अभिषेक म्हणतो, चांगलं आहे, तुला माझ्याबद्दल नीट माहिती आहे. अदिती म्हणते, ठीक आहे, गुड नाईट. अभिषेकने काही उत्तर दिलं नाही, त्याने फक्त लाईट बंद केले. दोघेही शांतपणे झोपले. अदितीला नवीन वातावरणामुळे झोप येत नव्हती, पण काही वेळाने तीही झोपली. मध्यरात्री अभिषेक अचानक रागाने ओरडला. मल्होत्रा यांच्या घरी. अभिषेक अदितीवर ओरडत होता, पण ती शांतपणे झोपलेली होती
आणि तिला काही फरक पडत नव्हता. म्हणून अभिषेकने तिचा हात हलवून तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तो तिच्यावर खूप रागावलेला होता, पण काही करू शकत नव्हता. त्याला तर तिला बेडवरून खाली फेकून द्यावंसं वाटत होतं, कारण अदिती जवळजवळ त्याच्यावरच झोपली होती. तिचं डोकं त्याच्या छातीवर, एक हात त्याच्या पोटावर आणि एक पायही त्याच्यावर. ती अगदी टेडी बिअरला मिठी मारून झोपावी तशी झोपली होती. तिच्या झोपण्याच्या स्टाईलवर अभिषेक खूप रागावला होता. अभिषेक म्हणतो, अदिती काय करते आहेस तू? अदिती म्हणते, माहीत नाही का सर, कोणी झोपलेलं असताना त्यांना डिस्टर्ब करत नाही. पण मला वाटतं तुम्हाला बेसिक मॅनर्सच नाही आहेत. झोपलेल्या व्यक्तीशी कसं वागायचं ते. ऑफिसमध्ये तुमचे लेक्चर ऐकून माझं डोकंच खात असता. हे कर ते करू नको, आणि आता माझ्या स्वप्नात येऊनही तुम्ही मला त्रास देता. का सर, तुम्ही रात्री झोपत नाही का? आणि मला सांगू नका की रात्रीसुद्धा तुम्हाला लेक्चर द्यायचं असतं. मी झोपते आहे, त्यामुळे इथून निघा. मला तुमचे लेक्चर आता ऐकायचे नाहीत. अदितीचे डोळे अजूनही मिटलेले होते. तिचं हे बाष्पळ बोलणं ऐकून अभिषेक चांगलाच चिडला. त्याला खरंच तिला बेडवरून फेकून द्यावंसं वाटत होतं. त्याच्या आयुष्यात कोणी असं त्याला कधी बोललं नव्हतं, आणि ही मुलगी त्याचा अपमान करते आहे हे त्याला अजिबात पचत नव्हतं. त्याला तिला ओरडावंसं, मारावंसं वाटलं, पण त्याने कधीच कोणत्याही स्त्रीला हात लावला नव्हता. म्हणून त्याने स्वतःला आवरलं आणि पुन्हा तिला उठवण्याचा प्रयत्न केला. अभिषेक म्हणतो, मिस गुप्ता, 1 मिनिटात उठली नाहीस तर मी तुला बेडवरून फेकून देईन. आता अदितीचे डोळे उघडले. तिला प्रथम अभिषेकच्या छातीचा धडधड आवाज ऐकू आला आणि तिला वाटलं तिचा फोन व्हायब्रेट होत आहे. पण मग तिला जाणवलं की तिची उशी खूप कठीण आहे. तिला आठवायला लागलं की उशी एवढी कडक कशी, कारण तिची उशी तर नेहमीच मऊ असते. पण तिला हे लक्षात आलंच नाही की ती कशा पोझिशनमध्ये आहे. तिचं अर्ध वजन त्याच्यावर आणि ती स्वतःच्या नवऱ्याला आणि न आवडणाऱ्या बॉसला मिठी मारून झोपलेली आहे. अभिषेक म्हणतो, मिस गुप्ता, आता तरी तुला तुझी परिस्थिती समजली असेल. तू कुठे झोपली आहेस? मी तुझा टेडी बेअर नाही, त्यामुळे माझ्यापासून दूर हो आणि उठ. अदितीला तिची पोझिशन लक्षात आली. ती आपल्या बॉसला मिठी मारून झोपली होती. आता ती घाबरली, लाजली. त्यांच्या पोझिशनमुळे ती पूर्णपणे अस्वस्थ झाली. तिला तर अभिषेककडे बघायला सुद्धा लाज वाटत होती. ती पूर्णपणे लाल झाली होती, शरमेने. अभिषेकला तिची परिस्थिती समजली. त्यांच्या पोझिशनमुळे अदितीला खूप लाज वाटत होती. त्याला हे माहीत होतं की अदिती तशी मुलगी नाही जी जाणीवपूर्वक त्याच्याजवळ येते किंवा स्पर्श करण्याचा प्रयत्न करते. तो तिच्या स्वभावाला ओळखत होता. ती साधी निरागस मुलगी आहे. त्या वाईट मनाच्या मुलींसारखी नाही जी त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतात. अदितीने ठरवलं की तिने त्याच्याशी बोलून माफी मागावी, पण तरीही ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत नव्हती. अभिषेकला सुद्धा तिच्या इतक्या जवळीकीमुळे अस्वस्थ वाटत होतं, कारण त्याच्या आयुष्यात कोणतीही मुलगी कधी इतकी जवळ आली नव्हती. पूर्वी जेव्हा तो आपल्या गर्लफ्रेंडसोबत डेटिंग करत होता तेव्हाही ते दोघे जास्तीत जास्त हात धरायचे आणि कधीकधी मिठी मारायचे, इतकंच. कारण त्याला लग्नाआधी मर्यादा ओलांडायच्या नव्हत्या. तो तिच्या हातावरच किस करायचा, त्यापेक्षा काहीच नाही. अदिती म्हणते, मला खूप माफ करा सर, माझ्या चुकीसाठी क्षमा करा. आतापासून मी सोफ्यावर झोपेन, कारण माझ्यामुळे तुम्हाला झोपेत त्रास झाला. अभिषेक म्हणतो, नाही, तू इथेच झोपायचं, पण मोठ्यांसारखं वागायला आणि झोपायलाही शिक. मला कळत नाही तू एवढी वर्ष कशी जगलीस. तुला नीट चालताही येत नाही. नेहमी उड्या मारत नाचत चालतेस. कधी कधी तर तोल जाऊन लहान मुलीसारखी पडतेस. खाणंसुद्धा तुला नीट जमत नाही. मोठ्यांसारखं हळूहळू सभ्यपणे खायचं असतं, पण तू मुलांसारखे पटकन घाईघाईत कोणतंही मॅनर्स न ठेवता खातेस. जणू कोणीतरी तुझं जेवण चोरणार आहे. तुला नीट झोपताही येत नाही. तुझ्या बाजूला राहायचं कसं तेही कळत नाही. तुझे हातपाय दोन्ही बाजूला पसरलेले असतात. जणू व्यायाम करतेस. तू अजूनही मुलीसारखी वागतेस. अदिती म्हणते, सर, एक प्रश्न विचारू का? तुम्ही मनावर घेऊ नका. अभिषेक म्हणतो, मिस गुप्ता, मी काहीतरी महत्त्वाचं बोलत असताना मध्ये मध्ये का बोलतेस तू? तुला खूप काम करावं लागणार आहे स्वतःवर. पण राहू दे, तू कधीच सवय बदलत नाहीस. मला वाटतं तुला शिस्त शिकवावी लागेल. आता सांग, काय विचारायचं आहे? अदिती म्हणते, माफ करा सर, आणि धन्यवाद की मला विचारायला परवानगी दिलीत. सर, तुम्हाला ही सगळी ट्रेनिंग कोणत्या शाळेत मिळाली? अभिषेक म्हणतो, काय बोलतेस मिस गुप्ता, हे बेसिक मॅनर्स आहेत. हे कोणत्याही शाळेत शिकवत नाहीत. अदिती म्हणते, अरे, मी तर समजले होते की तुम्ही श्रीमंत लोक खास ट्रेनिंग घेता. कसं बोलायचं, कसं चालायचं, कसं हळूहळू नीट खायचं, आणि शेवटचं म्हणजे कसं हलायचं नाही आणि 1 इंचही बाजू सोडायची नाही. लाकडाच्या पुतळ्यासारखं कसं झोपायचं. मी नाही करू शकत असं. मला माझं आयुष्य एन्जॉय करायचं आहे, तुमच्यासारखं बोरिंग नाही. अभिषेक म्हणतो, मिस गुप्ता, तू मर्यादा ओलांडते आहेस आणि माझा अपमान करते आहेस. अदिती म्हणते, मग तुम्ही माझा नेहमी अपमान का करता?
तुम्हाला स्वतःबद्दलचं सत्य ऐकण्याची हिंमत नाही, पण माझ्यावर टोमणे मारता. तुम्ही नेहमी रोबोटसारखे चालता. ना हसू ना एक्सप्रेशन. अगदी दगडासारखा चेहरा. मी तुमच्यासारखी चालू शकत नाही. मला खायला नीट येत नाही म्हणून. तुम्ही जेवता तेव्हा पुतळ्यासारखे बसून इतकं हळू खातात, जणू तुम्ही कोणाच्या घरी पाहुणे आहात. मजाच नाही, फक्त पोट भरायचं. एन्जॉय नाही करायचं. माझ्याकडे तुमच्यासारखी पेशन्स नाही. तुमच्या बोरिंग स्टाईलमध्ये खाणं शक्य नाही मला. अभिषेक म्हणतो. बस, आता गप्प बस आणि झोप. पुन्हा माझ्या बाजूला आलीस तर बेडवरून फेकून देईन, कारण तू माझा अपमान करते आहेस. अदिती म्हणते, माफ करा सर माझ्या वागण्याबद्दल, पण ती माझी चूक नाही. यानंतर दोघांमध्ये काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.